Hello, mic check. Hello. Yes, Sukun Foundation. आशिष आशिष भाऊ पिल्ले यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल. सुकून फाउंडेशन कधी पण गोरगरिबांसाठी मदत करणारे फाउंडेशन आहे. आमचे सोनू भाऊ म्हणजेच आशिष साहेब इकडे उपस्थित आहेत आणि मी चांगला ओळखतो आणि खास करून खूप मोठं मान आहे त्यांचं. डीएनसीसी हॅलो चेक. हॅलो हॅलो माइक चेक. डीएनसीसी कॅप्टनला 2 मिनिटाकरता मी विनंती करेल की आयोजकांशी थोडा वेळ भेटून घ्या तुम्ही. चेक. हॅलो 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 माइक चेक. हॅलो माइक चेक. हॅलो हॅलो माइक चेक. यस सरावली ग्रामपंचायत सरपंच साहेब इकडे उपस्थित आहेत. गावचे प्रथम नागरिक आनंद साहेब धोडी आपल्यासोबत जोडले जात आहेत. सरपंच साहेब गावचे प्रथम नागरिक त्यांचं स्वागत केलं जाईल. विजयदादा इकडे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते मायेची शाल आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देण्यात येईल. यावेळेस सरावली गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब आहेत आनंदजी धोडी साहेब आपण बघू शकतात. यस त्यानंतर सोनू आपल्याला पाहायला मिळतंय. आशिषजी पिल्ले यांचं देखील स्वागत केलं जाईल. इथे उपस्थित आहेत आशिषजी पिल्ले. मॅच ऑन होणार. इकडे मात्र एक बाजूला देलवाडी आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे G9 पालघर. आशिषजी पिल्ले साहेबांचं देखील अतोचित्त स्वागत केलं जाईल. सोनू इकडे मात्र उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मायेची शाल देण्यात येईल. GNCC पालघर. अमोल पाटील आपण बघू शकता त्यांचे शुभ हस्ते आशिषजी पिल्ले इकडे उपस्थित आहेत. फोटोशूट केलं जाईल. ही आठवण मात्र कैद केली जाईल आपण बघू शकतात. आणि चेंडूचा विचार केला चेंडू झालेले आहेत एक आणि इथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा येतं. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाणार. या स्पर्धेच्या माध्यमातून असोसिएशनला देखील मी सांगेल की तुम्ही जेव्हा नियम पाळतात तर ते 4 ओव्हर फेकण्यासाठी देखील नियम पाळा. डीएनसीसी थोडं डिसिप्लिन पाळा. थोडं खराब डिसिप्लिन पाहायला मिळते. बघा दुसऱ्या टीम देखील आहे त्या देखील खेळायला आलेल्या आहेत. दोन्ही टीमने डिसिप्लिन पाळलेलं नाही आहे. तारापूर म्हणा डीएनसीसी म्हणा जवळजवळ तुम्ही 1.5 तास खेळलेत. 1.5 तासामध्ये 3 मॅच होत आहेत. तर तुम्ही थोडं डिसिप्लिन पाळा. असोसिएशनला देखील मी विनंती करेल या स्पर्धेच्या माध्यमातून की जेव्हा संघ मैदानात उतरेल टायमर ठेवा. जर त्यांनी मात्र टायमरच्या वर ओव्हर फेकल्या तर मात्र त्यांना पेनलाइज करा. तर मात्र हा डिसिप्लिन येणार नाही ते येणार नाही. हे थोडं लक्षात घ्या. कारण की दुसऱ्या टीम येतात त्यांना देखील दुसऱ्या दिवशी जॉब असते. त्यांचा दुसरा सामना असतो. त्यांना देखील खेळून जायचं असते. हे देखील लक्षात घ्या. आपण खेळले आपण जिंकले आपण निघून गेले ह्याला अर्थ नाही आहे. दुसऱ्यांचा विचार करा. चेंडू चालले आहेत 4 धावा चालले आहेत 4. कारण की खेळाडू येतात खेळून जातात परंतु त्याच्या मागची जी माणसं आहेत ना आयोजक म्हणा यूट्यूब चॅनलवाले म्हणा त्यानंतर बघायला गेलं DJ मास्टर स्कोरर कॉमेंटेटर यांना सर्वांना शेवटच्या मॅचपर्यंत थांबायचं असते. आणि इकडे सिंगलसाठी येतोय. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 6 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. चेंडू आतापर्यंत झालेले आहेत पहिल्या षटकातील. 1 षटकच्या समाप्तीनंतर आमचे सोनू दादा म्हणजे आशिष दादा पिल्ले आमच्याशी रजा घेत असताना तर खरोखरच धन्यवाद तुमचं. या स्पर्धेसाठी तुम्ही अमूल्य वेळ दिला. 6 धावा 1 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोरबोर्डवर. प्रत्येक संघाला 15 मिनिटं सांगितलेली आहेत. अंपायर मॅच सुरू झाल्यावर टायमर ऑन करा. 15 मिनिटं झाली 15 मिनिटाच्या वर जर गेले तर मात्र पेनलाइज केलं जाईल संघाला. हे लक्षात घ्या. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत मोहीन आणि मोहसिन आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकला बॅट्समन आहे तो म्हणजेच मोहीन आणि नो स्ट्राईकला मोहसिन. गोलंदाजीसाठी सुधाकर आपल्याला पाहायला मिळते. अनुभवी खेळाडू
मी पहिलेच म्हटलं की पिकलेलं फळ आहे आणि या खेळामध्ये मुरलेला आहे. आंबा जेवढा मात्र लोणचा मुरतो तेवढा चविष्ट. आणि इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चांगला चेंडू. काय होतंय, मला तर वाटतं नोट स्ट्राईकच्या बॅट्समनच्या बॅटीला चेंडू लागतोय. डॉट चेंडू आलाय. फटका टॅपचा खेळणार होता, फटका मात्र ग्राउंडिंग गेला होता, परंतु इकडे डॉट चेंडू. मागच्या मॅचमध्ये 40 धावा चेस केल्या देलवाडी संघाने. बघूया यावेळेस किती धावा येतील. दुसरा चेंडू देखील चांगला आहे. अपील केली ती वाईटची. बघा दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे, परंतु जर कन्फ्युजन असेल, जर कॅचअप झालं नाही कॅमेरामध्ये, जो ऑनफिल्ड अंपायरचा जो सॉफ्ट डिसमिसल असेल तो मात्र मानला जाईल, हे लक्षात घ्या. आणि इकडे मात्र अंपायरला देखील सांगेल यावेळेस विकेट. सुशील, जेव्हा तुम्ही रिव्ह्यू मागतील तुमचा सॉफ्ट डिसमिसल देखील द्या, डिसिजन देखील द्या. आणि त्यानंतर मात्र इकडे जर कॅचअप झाला नाही, जो तुम्ही निर्णय देतील तो मानावा लागेल, कारण की एकच कॅमेरा आहे, 2 कॅमेरे नाही आहेत, हे लक्षात घ्या प्रत्येक टीमने. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 6. चेंडूचा विचार केला तर चेंडू आतापर्यंत झालेले 3. तिन्हीचे 3 निर्धाव. मी पहिलेच म्हटलं, बघा फळ जेव्हा पिकतो ना त्याच्यामध्ये 3 बदल आपल्याला पाहायला मिळतात. एक तर त्याचा कलर बदलतो आणि त्याच्यामध्ये नरमपणा येतो आणि त्याच्यामध्ये गोडवा येतो. आणि हा मात्र बदल आपण बघू शकतो आलेला आहे. म्हणून हा अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुरेख आणि देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चेंडू डाऊन द लेग साईड, जवळून का नाही जाऊ, तो वाईड म्हणजे वाईड. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार, स्कोरबोर्ड 7. अगदी जवळून गेला, परंतु लेग साईडला जर तुम्ही पिचिंग करणार आणि त्याच्या बाजूने जाणार चेंडू, पण वाईट दिला जाईल. आणि पंच तेच कदा वाईट. फटका इकडे सजवलाय सरळ, मात्र हातामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, उंच खेळाडू आहे तिथे. डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक आपण बघू शकतात दुसरा आणि 4 डॉट आतापर्यंत आलेले आहेत. एक वाईट आले, एक धाव आलेले. जावेद हा बॅट्समन पाहायला मिळतोय. चांगला फटका, परंतु थोड्या जवळून जातोय. सिंगल पाहायला मिळतंय. खूप चांगला फटका होता, परंतु थोड्या जवळून गेला. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 8 धावा धावपलकावर आहेत. शेवटचा चेंडू आता मात्र पाहायला मिळते दुसऱ्या षटकातील. फील्ड प्लॅन थोडं चेंज होणार आपण बघू शकतात. आपण इथे पाहत आहेत की दुसरी फ्री क्वार्टरची मॅच, यानंतर मात्र पहिली क्वार्टर फायनल आपण बघू शकतात खेळली जाईल या स्पर्धेतली. एक बाजूला DNCC दंडनीनगर क्रिकेट क्लब आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल. या 2 टीम मधला विनर, या मॅच मधला विनर. एक धाव. खूप चांगली गोलंदाजी मात्र सुधाकर कडून. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 9 धावा धावपलकावर. जाऊया आपण, देऊया संधी छोटीशी डीजेला. डीजे पाटलांचा बैल गाडा गाडा त्या थँक्यू मास्टर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या मात्र पाहायला मिळते 9. खराब सुरुवात झाली होती देलवाडी संघाची, परंतु खूप चांगली गोलंदाजी त्यानंतर सुधाकरची पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर जर विचार केला 3 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र कुठे ना कुठे थांबवलंय. इथे बॅटिंग करताना टीम पाहायला मिळते GNCC पालघर. जावेद आणि त्याच्याबरोबर मोहसिन आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस बॅटिंग करताना. स्ट्राईकला मोहसिन आणि नॉन स्ट्राईकला जावेद. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज कैवल्य म्हणजेच बाळा. पहिला चेंडू इकडे चुकतोय, बीट करतोय, डॉट येतोय. यावेळेस आपण बघू शकतात DNCC कमालीची मॅच पाहायला मिळाली. अंत भला तो सब भला असं म्हटलं जातं आणि अंतिम क्षणाला बाजी मारली. काय कमालीच इकडे रनआउट. थोडीफार मात्र जॉन्टी रूट्सची आठवण करून दिली. अशा रीतीने मात्र स्टंपला पाडून टाकायचं रनआउट करताना कित्येकदा पाहिलेला आहे. आणि यावेळेस आपण बघू शकता तर तशाच रीतीने मात्र इकडे स्टंप उडवलेला आहे कैवल्याने. फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगला परफॉर्मन्स देत असताना देलवाडी संघ आपल्याला पाहायला मिळते. आता नवीन बॅट्समन फैजल आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये येतोय फैजल पटेल. आणि खरोखरच खूप चांगली टीम पालघर भागातून आपल्याला पाहायला मिळते. पालघर भागातून बघायला गेलं तर अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये मोठे मोठे संघ पाहायला मिळतात. नवली असेल त्यामध्ये शिवराज वेवूर आणि पुन्हा इथं लेग साईडला आपल्याला पाहायला मिळतोय YBCC वेवूर असेल. त्यामध्ये विचार केला तर सातपाटी असेल. केळव्या भागातून आपण बघू शकतात मायकोप संघ. हे मात्र एक चांगले नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक आपण बघू शकतात पालघर भागातील संघ. डाव्या हाताचा बॅट्समन जावेद स्ट्राईकला आहे. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला 10 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळत आहेत 10 स्कोर कार्डवर. चेंडूचा विचार केला, चेंडू झालेले ते म्हणजे 2.
वाईट चेंडू हाताळलाय. रूल नंबर 22 आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा कैवल्य लेग कटर करण्याचा प्रयत्न, परंतु आता टप्पा आणि लाईन ही मात्र बघायला गेलं तर लेग स्टंपच्या बाहेर, त्यामुळे वाईड येतोय. आता मात्र चांगला चेंडू क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, एकदा बसेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 12 झालेले आतापर्यंत. चेंडूचा विचार केला, चेंडू 15 फेकून झालेले आहेत. खूप चांगला डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळतोय देलवाडी संघामध्ये. आपण बघू शकता आता जसं बॅट्समन येतो तसं फील्ड प्लॅन मात्र बदललं जातं. इकडे डाव्या हाताचाच बॅट्समन आला, त्यामुळे मात्र जी फील्ड प्लॅन आहे तीच ठेवण्यात येत आहे. ऑफ साईडला 4, लेग साईडला 3. आणि खरोखरच आयुष्य म्हणा किंवा क्रिकेट, डिसिप्लिन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. शाळेमध्ये असताना आपल्याला दिनदर्शिका, आपल्याला दिनपत्रिका दिलेली असते की आजचा विषय कोणकोणते घेऊन जायचे आहेत. अशा रीतीने मात्र क्रिकेटमध्ये देखील तुम्ही जेव्हा उतरतात तेव्हा मात्र बॉलिंगला बॅटिंगला कोणाला पाठवायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. थोडं मात्र बघायला गेलं तर वेळेचं बंधन असेल. फटका इकडे फसलाय आणि इकडे मात्र विकेटचं पतंग. खूप चांगली गोलंदाजी. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 12 झालेल्या आहेत. चेंडूचा विचार केला, चेंडू आतापर्यंत झालेले आहेत ते म्हणजेच 5. शेवटचा चेंडू. एस डी जे वाजव. बॅट्समन सरोज आपल्याला पाहायला मिळते. सरोज पटेल खूप चांगली गोलंदाजी. चेंडू शेवटचा बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 12, 12 स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू. फटका टॅपचा कमकुवत. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एकदा बसेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. आता मात्र बघायला गेलं तर 6 चेंडू आहेत. बॅटिंग टीमकडे किती धाव बनवल्या जातील? एसडीजे थँक्यू डीजे मास्टर. संकेत यांना मी विनंती करेल या आपण मुख्य व्यासपीठावर. बघा लहान आहे म्हणून तो विचार करतो की जाऊ का नको जाऊ, कारण की क्रिकेटर आहे ना, त्यामुळे त्याच्या मनात जात नाही की स्टेजवर जाऊ का नको जाऊ. परंतु स्वागत आहे संकेत तुझं. पहिला चेंडू यावेळेस पिच आणि खराब क्षेत्ररक्षण. इकडे मात्र धावा येत नव्हता, त्यामध्ये मात्र वेलकम बाउंड्री आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा धावपलकावर. नशिबाचा चौकार इथे आलाय आणि 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. 17-17. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय सरोज पटेल. शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु इकडे थेट हातामध्ये गेला होता. मिसफीट झाली. फिल्डरला थोडा बदलण्यात येतोय आणि यावेळेस मात्र तयार पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर रोशन. आपण बघू शकतात पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. चांगल्या टप्प्यावर पॉईंटच्या भागामध्ये खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस लाईन जी आहे ना ते आपण बघू शकतो ऑफस्टम्पच्या थोडा बाहेर आणि कपात केली. यावेळेस लेंथमध्ये देखील यावेळेस आपण बघू शकतात पुढे चेंडू फेकण्यात येतोय आणि कॉन्फिडन्समध्ये दिसतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका. यावेळेस मात्र खूप चांगला टायमिंग. यावेळेस आपण बघू शकतो गॅप शोधतोय 4 खेळाडूच्या मधून. यावेळेस चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. स्कोरबोर्ड 21, 21 धावा धावपलकावर. 3 चेंडू झालेले आहेत. 8 धावा आलेल्या आतापर्यंत. धावा थांबल्या होत्या, धावा मात्र गरजेच्या होत्या. काहीतरी लढण्यासाठी धावा येणं गरजेचं स्कोरबोर्डवर आणि ह्या स्कोरबोर्डवर धावा येत आहेत. सरोज पटेल क्या बात आहे. इंडियन टीम कडून आपण बघू शकतात पार्थिव पटेल, इरफान, त्यानंतर बघू शकतात मुन्नाफ पटेल, हर्षद पटेल असे आपल्याला खेळाडू खेळताना दिसले. आणि इथे मात्र चांगला फटका होता. 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22, 22 धावा धावपलकावर. चेंडू झाले 4, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडू मात्र आतापर्यंत 4 फेकून झाले. 2 चेंडू बाकी आहेत. किती धावा येतील बघूया. अंडर बॉक्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. ओहो कमालीचा चेंडू. यावेळेस मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. यू मिस मी, आय डेफिनेटली हिट यू. बँक ऑन टार्गेट. विकेट. एसडीजे माल पिएंगे
माल पिएंगे हम तो माल थँक्यू पिएंगे डीजे मास्टर. तौकीर आखरी गेंद खेलने के लिए बल्लेबाज आहे तौकीर. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू तौकीर ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस विकेटचं पतंग असेल. पुन्हा एकदा क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न टॉपेज लागते आणि यावेळेस षटकार. अंडर ब्लॉक्स क्रिकेटची आत्महत्या. स्कोरबोर्डचा विचार केला तर 22-23 धावेचं छोटं आव्हान दिलवाडी संघाला पाहायला मिळते. यानंतर DNCC आणि या मॅच मधला विनर आपल्याला क्वार्टर फायनल पाहायला मिळेल. त्यानंतर पुढचा पॅनल आपण बघू शकता. साईकता बिरवाडी आणि दक्ष 11 सरावली. एक चांगली आणि मोठी मॅच पाहायला मिळेल पुढच्या मॅच नंतर. साई एकता बिरवाडी आणि दक्ष 11 सरावली. मास्टर चला पंचाने स्पीडअप करा खेळाला. लगेच लाईन जर व्हाईट लाईन खेचायची खेचून घ्या. बॅट्समन या आणि क्षेत्ररक्षक सजवून घ्या. चला बघूया 23 धावेचं आव्हान मात्र पाहायला मिळतं आणि इकडे ओपनिंग जोडी अक्षय आणि त्याच्या जोडीला हितेश आपल्याला पाहायला मिळते. थोडा चेंज ओपनिंग जोडीमध्ये आता मात्र पाहायला मिळते आणि गोलंदाजीसाठी जावेद आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर 23 धावेचं आव्हान आहे. 23 धावा डिफेन्स करायचे असतील तर मात्र चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. छोटं आव्हान आहे आणि बघूया. छोटा आव्हान मात्र डिफेन्स करण्यासाठी यावेळेस पालघर संघ तयार. स्वीपचा फटका आणि पहिला चेंडू सिंगलसाठी निघून जातोय. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. हितेश आता मात्र स्ट्राईकवर असेल. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर स्वीपचा फटका सिंगल डिक्लेअर झोन मध्ये. दुसरा चेंडू घेऊन तयार. यावेळेस हितेश हलक्या हाताने खेळतोय. सॉफ्ट हँडने मात्र इकडे सिंगल पूर्ण करतोय. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 2 धावा धावपलकावर. षटक क्रमांक जर बघायला गेलं तर पहिलंच आहे आणि टार्गेट बघायला 23च आहे. छोटं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते आणि अक्षय मागच्या मॅच मध्ये 40 धावा दिल्या होत्या. त्या 40 धावा एकट्याच्या जोरावर त्याने पूर्ण केल्या सिंगलने. चांगल्या टप्प्यावर मात्र चेंडू पडतो आणि त्याला मात्र सन्मान दिला जातो. असं म्हटलं तर क्रिकेटच्या खेळामध्ये काही चेंडूची वाट बघायची असते आणि काही चेंडूची वाट लावायची असते आणि इकडे तेच पाहायला मिळते. 4 मध्ये 4 स्वीपचा फटका. आतापर्यंत 4 चेंडू आणि 4 धावा. अंडर म्हणा ओरम म्हणा एक चांगला क्रिकेटर दिलवाडी गावातून आपल्याला पाहायला मिळतोय. दिलवाडी गावचा सुपरस्टार. स्वीपचा फटका आणि इकडे काय होत आहे चौकार. यस रुपेश सरांनी इकडे मात्र चौकार दिलेला आहे. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 8 स्कोर कार्डवर. मागची मॅच देखील खूप चांगली बॅटिंग केली. या मॅच मध्ये देखील एक चौकार आलाय आणि एकदा बॅट्समन लय मध्ये असला का मात्र त्याला गोलंदाजाचा फरक पडत नाही आणि इकडे चौकार येतोय हलक्या हाताने. सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. मोठा इटाला सिंगल काढा. स्ट्राईक रोटेट करा. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 9. आता मात्र बघायला गेलं तर धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच 14-18 चेंडू मध्ये. SDJ बजाव. डीजे मास्टर. चला GNCC पालघरला विनंती आहे टीम मीटिंग जरा छोट्या करा ही विनंती आहे कारण की पहिलाच पॅनल सुरू आहे. यानंतर अजूनही पुढचा पॅनल आहे त्यामधल्या 7 मॅचेस आहेत आणि आपण बघू शकता डिसिप्लिन ज्याप्रमाणे दिलवाडीने दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही देखील दाखवा. एकदा दिलवाडी टीमसाठी देखील टाळ्या होऊन जाऊन द्या. त्यांनी 15 मिनिटांमध्ये मात्र आपल्या 4 ओव्हर संपवल्या त्याकरता त्यांचा धन्यवाद आणि आभार. आणि इकडे मात्र चेंडू असतील 18 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 14. 18 चेंडू 14 धावा. एक धाव. यस आमचे राकेश दादा परदेशी
यांना गाणं नक्कीच संधी देऊ. इनिंग ब्रेकमध्ये नक्कीच आम्ही संधी देऊ, कारण की अंडरम बॉक्स क्रिकेटचा आहे, लगेच बॉल हातामध्ये जातो बॉलरच्या, त्यामुळे मात्र टाइम भेटत नाही. ओव्हरमध्ये काय होते की सिक्सर गेला का मात्र यायला थोडा वेळ जातो, त्यामुळे मात्र डीजे वाचला जातो. हलक्या हाताने मात्र खेळतो. एक धाव. हा थोडा फास्ट गेम. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 11-11 आणि बघायला गेलं तर आता 12 धावीची गरज आहे. गोलंदाज अफसर. शॉर्ट चेंडू, इझी फटका, मात्र चौकारासाठी 4 धावा. स्कोरबोर्ड मात्र आपण बघू शकता 4ने पुढे जाईल. थोडा प्रेमाने मात्र टॅप केला असं म्हणायला हरकत नाही. स्कोरबोर्डचा विचार केला 15. आता मात्र 8 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. चेंडूचा विचार केला तर चेंडू अजूनही भरपूर आहेत. 15 मध्ये 8. ज्याप्रमाणे फुग्यातून हवा काढली जाते या मॅचमधून देखील हवा काढण्यात आलेली आहे. खूप चांगला मात्र खेळ पाहायला मिळाला GNCC पालघर संघाकडून आतापर्यंत पाहायला मिळतोय. परंतु अक्षय आज कमाल करतोय यावेळेस. चांगला क्षेत्ररक्षण, स्वीप, रिव्हर्स स्वीप आणि फटका देखील चांगला सजवला, परंतु इकडे थेट हातामध्ये गेला. तयार. एज. इकडे सिंगल पूर्ण. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 16 7 पाहिजे जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू. 13 चेंडू मध्ये 7 धावा. आता मात्र बॅट्समन हा देखील हात खोलू शकतो. इथे संधी आहे, आपला स्ट्रोक चेक करू शकतात बॅट्समन. धावा मात्र कमी आहेत, चेंडू भरपूर आहेत आणि त्यामध्ये मात्र असफल राहतोय बॅट्समन. फुलटस होता, लोअर फुलटसला मात्र कनेक्शन खराब झालं आणि स्टंप आउट. विकेट. डीजे बजाव. जो हंस हंस के सनम मुझसे बात करती है, बस यही बात जमाने को बुरी लगती है, बस यही बात जमाने को बुरी लगती है, तेरी चाहत जो मेरे साथ साथ चलती है. एक बॅट्समनला विनंती आहे, पंच लक्ष द्या, तिथे कोणी नाही गेलं पाहिजे. कृपया करून प्रत्येक बॅट्समनला विनंती आहे, आपल्या खेळाडू कक्षाकडे नाही जायचं आहे. खेळाडू कक्षा फक्त आउट झालेला बॅट्समन जाणार. 7 ची गरज आहे. 12 चेंडू आणि 7 धावाची गरज. गोलंदाज गप्पार बाय. चेंडू आहेत 12, धावा 7, फटका चांगला, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, सुपर फिल्डिंग. डाईव्ह करून मात्र फैजल आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमालचा एफर्ट दाखवत असताना कमालचा स्टॉप पाहायला मिळतोय आणि स्टॉप होणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र बघायला गेलं तर क्षेत्ररक्षण तुमचं जेवढं चांगलं असेल अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये, तेवढं समोरच्या टीमवर दबाव टाकू शकेल. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. गॅप शोधता आला नाही यावेळेस. बॅटी खाली होता आणि इकडे मात्र आपण बघू शकता शॉट चेक केलं असं म्हणायला हरकत नाही सध्या तरी. अक्षय 2 डॉट आलेत, परंतु 10 मध्ये 7. आणि पुन्हा एकदा बघा शॉट चेक करतोय सध्या असं म्हणायला हरकत नाही. गॅप शोधलाय 4 धावा. त्यामध्ये अक्षयने सांगितलं नुसत्या बॅट्समनला थांबी आहे, टेन्शन घेऊ नको. बॅटिकली बॉल होता, खेळून बघितला आणि इथे मात्र गॅप शोधतोय. 3 ची गरज. 9 चेंडू 3 धावाची गरज. धावसंख्या 20 स्कोर कार्डवर. 9 चेंडू आणि 3 धावा. आणि इकडे मात्र बघूया, यस विनिंग स्ट्रोक, खेळ खलास, मॅच विजेता आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे मात्र साई कृपा तेलवाडी या कॅप्टनने आणि DNCC लगेच कॅप्टनला पाठवा. इकडे मात्र उशीर करून का टॉस केला जाईल.